मॉर्निंग, आफ्टरनून, गुड आफ्टरनून पॅरेंट्स. आज मार्चमध्येच खूप पालकांचे परत फोन चालू झालेले आहेत. दादाजी ॲडमिशनला यायचं आहे. आता त्याच्या अगोदर सॉरी म्हणेल, ॲडमिशन या वर्षाचे क्लोज झालेले आहेत. एकही जागा नाही. काही पालक महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय व्यवस्थेशी संबंध ठेवून किंवा कुणी अधिकाऱ्यांशी संबंध असलेले पालक खूप विनंती करत आहेत. या 8-10 दिवसात नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद, जालना आणि ठाणे, यवतमाळ, नंदुरबारवरून, जिल्ह्यातून असे खूप फोन आलेले आहेत आणि पालक खाली जवळ विनंती करत आहेत की काही करून ॲडमिशन मिळावं. आपल्याकडं वशिलेबाजी नसते. आपल्याकडं सर्व पारदर्शक व्यवहार असतात. तुम्ही काही लोकांना असं मध्यस्थी घालून, विशेषतः राजकीय व्यवस्थेतील किंवा अधिकारी लेवलचे, काहीही केलं, कितीही झालं तरी जागा असल्याशिवाय आपण ॲडमिशन देऊ शकत नाही. तर हॉस्टेल फुल झालेलं आहे. मुलींचं हॉस्टेल फुल, मुलांचं प्रीती विहारचं सगळं फुल झालेलं आहे. थोडंसं दादाजींना सॉरी म्हणावं लागेल, कारण खरंच शक्य नाही बाबांनो. त्यामुळे इंटरव्ह्यूला येण्याकरता त्यांचं म्हणणं आलं, कमीत कमी इंटरव्ह्यू घ्या. तर हो, इंटरव्ह्यू घेऊ. 7 एप्रिलला, रविवार दिनांक 7 एप्रिलला, रविवार दिनांक 7 एप्रिलला इंटरव्ह्यू होतील नेहमीप्रमाणे. आणि जर जूनमध्ये कोणी सोडून गेलं किंवा आता कोणाला जर सोडायचं असेल तर प्लीज लवकर कळवा. सांगा दादाजी, पत्र पाठवा की आम्हाला पुढच्या वर्षी हॉस्टेलला पैसे भरलेले आहेत पण आमचं कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असं कोणाचं आलं पत्र एखादं 2 तर त्या जागा भरू, त्या प्रेफरन्स वाईज भरू. 2 जूनपासून आल्यावर 10-20 मुलं नक्कीच, 5-10 मुलं रडतात किंवा पालक हळवे असतात. आजोबाजी, माझ्या नातवाला पाटील सर, माझ्या मुलीला, घरातल्या आई पॅनिक होते किंवा आजोबाजी पॅनिक होतात. वडील निर्णय घेतात पण घरातले विरोध करतात. मग कधी कधी जूनमध्ये पहिल्या 8-15 दिवसात 5-10 मुलं परत जातात. त्या जागा भरायला जातील, त्या तुमचे मुलं तिथे घेतले जातील प्रेफरन्स वाईज. प्रेफरन्स म्हणजे ज्याचा इंटरव्ह्यू चांगला वरचा नंबर आलेला आहे त्याला. असं नाही होणार की आम्हाला आमच्या इंटरव्ह्यूमध्ये एका मुलाला 90% मार्क मिळाले आणि दुसरा त्याला न घेता 20%वाला, 30वाला, 40वाला, असं नाही होणार ना. ज्याचं परफॉर्मन्स चांगलं झालं, थोडक्यात ज्याचं रीडिंग स्पीड चांगलं आहे. आम्ही एकच क्रायटेरिया जर धरला तर ज्याचं रीडिंग स्पीड 1 मिनिट, 2 मिनिट आहे, 3 मिनिटापर्यंत आहे, तर 1 मिनिटावाल्याला पहिला प्रेफरन्स, 2ला दुसरा, 3ला तिसरा, 4ला चौथा, असा प्रेफरन्स असतो. तर 7 एप्रिलला परत आपण ते घेऊया. काही लोकांनी विनंती केली, दादाजी त्याच्या पुढच्या वर्षाचं काय, तर तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन त्याच्या पुढच्या वर्षाला ज्याला यायचं त्याने फक्त इतर वेळेस तुम्हाला 50% पैसे भरायला लावले, म्हणजे अराऊंड 50,000. पण ज्याला त्याच्या पुढच्या वर्षाचं ॲडमिशन घ्यायचं त्याने फक्त 20,000 रुपये भरायचे आणि त्याच्या म्हणजे 25-26 ॲडमिशन कन्फर्म करा. KG to 9वी
25-26 इंटरव्ह्यू जर मला पास झाला, फक्त 20,000 रुपये भरून तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवा, होऊ शकेल. प्लस जर पुणेमध्ये सोडून गेलं तर तुम्हाला त्या ताबडतोब पाहिजे असेल तर त्या जाग्या तुम्हाला मिळू शकतात. त्या दृष्टीने सर्व पालकांनी निर्णय 7 एप्रिलला रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 2-3 वाजेपर्यंत ॲडमिशन्स परत चालू राहतील आणि त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स असलेल्या मुलांना घेतलं जाईल. आज खरंच अगदी साईबाबाला स्मरून, माझ्या मातोश्रीला स्मरून शपथ घ्यायची वेळ येते. पण तुम्हाला खरंच सांगतो, एकही जागा नाही मुलींकरता मुलांकरता. जे तुम्ही मध्यस्थी माझ्या प्रेमाचे काही लोक असतात वेगवेगळ्या शहरांमध्ये तालुक्यांमध्ये, त्यांचे फोन येतात, दादाजी आपली एवढी जवळीक, काही मंत्र्यांचे आमदार खासदारांचे फोन येत आहेत, साधू संतांचे फोन येत आहेत, उद्योगपतींचे फोन येत आहेत आणि अनेक चाहते लोक आहेत वेगवेगळ्या अधिकारावर असलेले. पोलीस डिपार्टमेंट असो, कोर्ट डिपार्टमेंट असो, ज्युडिशियरीचा असो, सिव्हिलचा असो. कलेक्टर ऑफिसमधून 2 फोन कारवा आले होते. वेगवेगळ्या तहसीलमधून येतात. सांगण्याचं वेगवेगळ्या चांगल्या पोस्टवर कर्तबगार माणसं जे माझ्या परिचित आहेत ते अधिकाऱ्यांना सांगतात, दादाजी एवढ्या 2 जागा द्या, 1 जागा द्या. पण आता भरून गेल्यावर फोन आला तर मी रिसिव्ह करतो, बोलतो. पण लिटरली जागा झाल्याशिवाय माझ्या हातात काहीही नाही. आणि नवीन हॉस्टेलचं काम मागच्या वर्षी करायचं होतं, राहिलं. याही वर्षी करायचं होतं पण राहिलं. कारण चाललं सुरू करायचं. आता विचार तर सुरू केलं तरी 1 वर्ष कमीत कमी कामाला लागतील. मागच्या वर्षी सुरू केलं असतं पण काही तांत्रिक आलेल्या अडचणी होत्या. टाऊन प्लॅनिंगची परवानगी मिळालेली नव्हती, ती जरा लेट झाली होती. आता ती टाऊन प्लॅनिंगची परवानगी मिळालेली आहे आणि त्यामुळे आता काम सुरू होईल. त्यामुळे पालकांनी सहकार्य करावं, गैरसमज करून घेऊ नये. आणि ज्याला खूपच इच्छा आहे शाळेत मुलं टाका तर फक्त 20,000 रुपये जेमतेम भरून तुम्ही 25-26 ॲडमिशन सुरू झालेले आहेत. म्हणजे पुढच्या वर्षाचे ॲडमिशन्स झालेले आहेत. 15-20 मला वाटतं त्या काही ॲडमिशन्स झालेले, 15-20 फार 25-26च्या ॲडमिशन सुरू झाले. तर त्या दृष्टीने 24-25चे 25-26चे तुम्ही ते निर्णय घेऊ शकतात. तोपर्यंत सहकार्य व्हावं, नाराजी होऊ नये. आणि विनाकारण खूप फोन करून मला आता मानसिक त्रास देऊ नका. जर शक्य नाही, कुणाला नाही म्हणणं खूप त्रास होतो. काही पाहुणे रावळे खूप येतात, दादाजी 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 खूप फोन लावतात. नाही अटेंड केलं तर ते नाराज होतात. फोन नाही अटेंड केला, ते आले त्यांच्याबरोबर वेळ नाही दिला. माझजवळ एवढी एनर्जी नाही राहिली का दिवसभर हे करून पाहुण्या रावळ्यांबरोबर किंवा कोणाबरोबर संध्याकाळपर्यंत परत 2 तास बसायची एनर्जी नाही. कृपा करून मला माझ्या एनर्जीचा अंत पाहू नका. तुम्ही एनर्जीचा अंत पाहिला तर मग माझाच अंत पाहत बसावं लागेल. तर फार मी आता भेटायचं वगैरे खूप बंद केलं, खूप लिमिटमध्ये करून टाकलेलं आहे. तर कृपया सहकार्य व्हावं ही सर्वांना विनंती. ओम शांती शांती. इथं CBSE 10वीचा पेपर झालेला आहे. काल पेपर सर्व आटोपले. खूप गोड राहिले माझे लेकरं. CBSEचे स्टेटचे छान राहिले. स्टेटचे अजून 8-10 दिवस आहेत. शेवटच्या 8-10 दिवसात कोणी चुकू शकतं. पण CBSEचे मुलं, काल पेपर झाला. काल आमच्या रेसिडेन्समध्ये मुलांनी मस्त गप्पा मारल्या, जेवणं केले. आजही सकाळी उठून नाश्ता करून डे स्कॉलरची मुलं घरी आहेत. पण हॉस्टेलचे मुलं आज दुपारपर्यंत इथं होते. दुपारी जेवले. आज दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून कालचे दुपारचं जेवण, संध्याकाळी जेवण घरात केलं. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण करून आले. पालक आले. आम्ही सर्व चहा पाणी झालं. सर्व पालकांना भेटलो, चहा पाणी झाला. सर्व पालकांना चिक्कूच्या बॅगा दिल्या. पालकही खूप आनंदी. पण का आनंदी तर दादाजी खुश आहेत.
CBSEचे जे 10वीचे मुलं आहे खूप सोनं झालं. मी नेहमी सकाळ बोललो लोकांना की दिलं त्यावेळेस तुम्ही डाग लागलेले काही सोनं दिलेलं होतं. काहीमध्ये तांब्या मिक्स होतं, काहीमध्ये चांदी मिक्स होती, काहीमध्ये जस्त मिक्स होतं, काहीमध्ये लोखंड मिक्स होतं. असं मिक्स धातूंचं सोनं तुम्ही मला दिलं होतं. पण आज कोणी 1 वर्षापूर्वी, कोणी 5 वर्षापूर्वी, कोणी 3 वर्षापूर्वी, कोणी 10 वर्षापूर्वी दिले, त्याच 24 कॅरेट सोनं करून घरी पाठवलेलं आहे. एकदम शुद्ध सोनं, 24 कॅरेटचं शुद्ध सोनं करून मुलं पालकांच्या ताब्यात दिलेले आहे CBSEची. आणि त्यांना विनंती केली, खूप जपा, खूप जपा. जगाचा प्रवास फार बऱ्याच वेळा प्रत्येक युगामध्ये असं वाटतो जगाचा प्रवास चुकीच्या दिशेने चालू झालेला आहे. लाखो वर्षापासून, हजारो वर्षापासून पुढची पिढी असं म्हणत असते. त्याप्रमाणे खरोखर आहे की आपण आत्ताची पिढीमध्ये कोरोनानंतर जग खूप खराब झालेलं आहे. व्यवहार, वातावरण, नातं, रिलेशन्स, वागणं, या सर्व गोष्टी खूप मनाला न पटणाऱ्या, चुकीच्या मनापेक्षा मनाला न पटणाऱ्या अशा आहेत. आणि त्याच्यातही आपल्याला आपल्या पोटी जन्म घेतलेल्या मुलांना, मुलींना आपल्याला योग्य वळणावर ठेवायचं आहे. योग्य वळणावर त्यांना ठेवून योग्य दिशेला त्यांना पाठवायचं आहे. आणि त्या दृष्टीने CBSEच्या पालकांना खूप आनंदाची भेट झाली. आता स्टेटचे मुलं इथं समोर अभ्यास करत आहेत. उद्या जॉमेट्रीचा पेपर आहे, तिकडं स्टेट बोर्डाचे मुलं. इकडं नवीन 10वी आहे, इकडं नवीन 10वी आहे. नवीन 10वीचा पेपर चालू आहे. नवीन 10वीचे सगळ्या विषयांचं बेसिक घेऊन पेपर घेतले जात आहेत. जवळजवळ 500 मार्काची परीक्षा आटोपलेली, आज आटोपेल. नवीन 10वीची 500 मार्काची. मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं इतकं फास्ट आणि व्यवस्थित सुरू झालेलं असेल. तर आपल्याला जगाचं काय करायचं. आमच्या 5 विषयांचं बेसिकचे टेस्ट आज 5व्या विषयाची संपेल. अजून ती 4 विषयांची बेसिकची टेस्ट अजून चालेल. आणि जवळजवळ 1 एप्रिलला पर्यंत ती चालून 1 एप्रिलपासून आमचं सिलेबस स्टार्ट होईल. तोपर्यंत अजून जे 2-3 विषय राहिले त्याचं बेसिक होईल. खूप छान अभ्यास करत आहे नवीन 10वीचे मुलं. पण खूप त्रास होत आहे त्यांना वळण लावायला, खूप त्रास होत आहे. पालकांना तुम्हाला मी फोटो पाठवले परवा त्यांच्या परफॉर्मन्सचे की A ग्रेडमध्ये B ग्रेड, C ग्रेड करत करत Z ग्रेडपर्यंतचे फोटो पाठवले. त्याप्रमाणे तुमच्या मनात ठेवा की तुम्ही किती समाधानी आहे. तुमचा मुलगा A ग्रेड, B का C, जे आहे ते फॅक्ट दाखवली. तसंच काही मुलांना सांभाळणं खूप अवघड आहे. डे स्कॉलरचे खूप त्रास असतो. तर ते मुलं कंट्रोलच्या बाहेर असतात. ते संध्याकाळी गेले घरी, त्यातील बरेच मुलं आईवडिलांच्या कंट्रोलमध्ये धाकात नसतात, कमी धाकात असतात. मग त्या मुलांना वळण लावणं खूप जिकिरीचं होतं, खूप त्रास होतो. तरी देखील आमचा छंद आहे, आमची ती ड्युटी आहे. म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतो मुलांना चांगलं करण्याचा, त्यांना शुद्ध सोडण्यासारखं करण्याचा प्रयत्न वर्षभर चालेल. पण त्यात सहकार्य करणारे पालक, त्यात रागीट पालक नको, गैरसमज करून घेणारे पालक नको, चिडखोर पालक नको, किंवा जे सांगितलं ते शुद्ध भावनेनं समजावून घेणारे किंवा आमची कळकळ समजावून घेणारे पालक, त्यांचे मुलं डेव्हलप करायला छान वाटतं. मुलं चुकीचे असतात, मुलं कच्चे असतील, मुलं वागायला मनासारखे आपल्या इच्छेप्रमाणे नसतील, पण त्यांना हळूहळू त्या मार्गावर आणायला खूप त्रास असतो. प्रयत्न चालू आहेत. पण माझा एनर्जी, माझा थकवा विचार करता शिक्षकांवर खूप लोड येत आहे. आणि अजून माहीत नाही की 2 महिन्यात लक्षात येईल पालक कोण समजदार आहेत, मुलं कोण चांगले आहेत आणि पालक कोण समजदार आहेत. त्या मुलांच्या पालकांचं कल्याण करण्याची
आम्ही देऊ. पण जे पालक समजदार नाही त्या ठिकाणी काय करणार, आपण काय करू शकतो? काहीच नाही. कारण मुलगा चुकीचा, मुलगी चुकीची, पालकही समजदार नाहीत, मग आपण काही करू शकत नाही. तिथं शून्य प्रयत्न, शांत राहणे, आहे तसं वर्ष काढणे, जे घडल ते घडू देणे, या पद्धतीने आपण चालतो. तेव्हा या 10वीच्या नवीन बॅचबाबतचा खुलासा आहे. बाकीच्यांचं सुद्धा खूप सुंदर बेसिक चालू आहे. पुढील वर्षाचा सिलेबसच्या काही गोष्टी त्या पुढील वर्षाच्या दृष्टीने खूप छान नियोजन आणि कामं चालू आहेत. आता काल परवापासून तुम्ही एक पाहिलं का मुलांना राईट हँडवाल्याला लेफ्ट हँड आणि लेफ्टीवाल्याला राईट हँडने लिखाणाची प्रॅक्टिस देऊन तुम्ही वह्या पाहिल्या, काहींचे पानं पाहिले, फोटो व्हिडिओमध्ये आलेले आहेत. खूप सुंदर लिहिलेले, खूप सुंदर मुलं प्रयत्न करत आहेत. हे अभ्यास दररोजचा चालतं असं 1 तास देतो, दिवसाचे 1 तास देतो त्यांना. त्याच्याकरता पूर्ण वेळ नाही, दिवसातला एखादा तास त्यांना देऊन दररोज ती प्रॅक्टिस द्यायची. दोन्ही हाताने लिहिण्याचं, ह्या हाताने झालं की ह्या हाताने, ह्या हाताने झालं की ह्या. त्याचं कारणही सांगितलं व्हिडिओमध्ये की आयुष्यात जर एखाद्या वेळेस उजव्या हाताने समजा लिहिणार आहे आणि त्याच्या हाताला काही अपघात झाला एखाद्या इमर्जन्सीमध्ये, त्याला एखाद्या स्पर्धेत परीक्षेला उतरायचं आहे, पेपर लिहायचे, शालेय जीवनात, कॉलेजच्या जीवनात किंवा पुढं देखील काही महत्त्वाच्या गोष्टी त्या हाताने त्याला करायच्या असतील आणि तो हातच जर फ्रॅक्चर झाला किंवा त्याला काही इजा झाली किंवा अजून काही घटलं, पॅरालिसिससारखं उजव्या बाजूला पॅरालिसिस आला, तर त्याची डावी बाजू देखील स्ट्रॉंग असावी, त्याचा डावा हात देखील स्ट्रॉंग असावा. तर याकरता दोन्ही हाताला, जसं दोन्ही पायाला इक्वल महत्त्व आपण देतो, दोन्ही डोळ्याला इक्वल मग, दोन्ही कानाला, तसं चालताना आपण दोन्ही पायावर सारखं वजन देतो. कानाने दोन्ही ऐकतो, दोन्ही डोळ्याने सारखं पाहतो, दोन्ही नाकाने श्वास सारखा घेतो, दोन्ही बाजूचे जॉज, दाढा आपल्यासारखं काम करतात, दात. हे सगळं असताना एकच चूक आपली थोडीशी होते की हातापैकी आपण एका हाताला जास्त काम देतो, महत्त्व देतो, दुसऱ्या हाताला काम कमी देतो, महत्त्व कमी देतो आणि मग प्रसंग आल्यावर तो दुसरा हात आपल्याला सहकार्य करत नाही. म्हणून दोघांनाही कामाची सवय, सगळे कामं दोनही हाताने ते महत्त्व आपल्याला देता आलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही हा प्रयोग केलेला आहे. दोन्ही हाताने लिहिण्याचा प्रयोग करून आम्ही खूप सक्सेसफुल झाला. जवळजवळ 100% मुलं थोडे स्लो लिहितात, पण 2 दिवसामध्ये 1 तास 2 तासामध्ये त्यांची प्रॅक्टिस छान. अशी जर महिना 2 महिने जर त्यांनी दररोज प्रॅक्टिस केली 1 पेज लिहिण्याची, तर एक दिवस असा येईल की उजव्या हाताने तो जर 5 मिनटात पेज लिहित असेल तर डाव्या हाताने 5च मिनटात पेज लिहिलं पाहिजे. आणखी एक गोष्ट पालकांनो लक्षात ठेवा की जी 1/4 पेज आहे, बेटीकडं आणलं 2 मिनिट, वही 1/4 पेज आहे, त्याला 1/4 म्हणतात. ही साईजची वही आहे, हिला 1/4, 1/5, 1/6, 1/2 असं म्हणतात. तर ह्या 1/4 पेज लिखाणाचं स्पीड किती असावं मुलांचं, ते 1/4 पेज 5 मिनटात पूर्ण व्हावं. आणि 1/4 एका पेजवर जवळजवळ 250 शब्द कमीत कमी असावेत, सरासरी 250 शब्द असावेत. आणि 1/4 नावाचं पेज आहे, याच्यापेक्षा छोटं ते 1/5, 1/6, 1/7 असं असतं. तर एक सर्व पालकांनी जसं वाचन गती 2 मिनिट पाहिजे तसं लिखाण गती 5 ते 6 मिनटात लिखाण व्हायला पाहिजे. लिखाण 5 ते 6 मिनटात असं 1 पेज व्हायला पाहिजे. आणि पुस्तकाचं कोणतंही पान हे 1, 1.5, 2 मिनटात, जास्तीत जास्त 2.5-3 मिनटात व्हायला पाहिजे. आणि हे जे वहीचं पान आहे लिखाण, हे 5-6, जास्तीत जास्त 7 मिनटात पेज पूर्ण व्हायला पाहिजे. जर ते 5-6-7 मिनटात पेज होत असेल तर तो विद्यार्थी खूप छान आहे. स्वतःच्या मनाने एखादा निबंध, गोष्ट किंवा एखादा कॉम्पोजिशन, आर्टिकल लिहिताना त्याने 5-6-7 मिनटात 1 पेज, 2 पेजला सरासरी 10-12-15 मिनटाच्या 2 पेज व्हायला पाहिजेत. या गतीने लिखाण त्याचं व्हायला पाहिजे. तोही प्रयत्न तुम्ही करायचा आहे, आम्ही करू. म्हणून घरी
जे डे स्कॉलर मुलं आहेत त्या पालकांनी नेहमी आपला मुलगा किती गतीने लिहितो, त्याला एखादं पुस्तक समोर द्या, ते वाचून लिहिलं तरी 5 मिनिट आणि मनाने लिहिलं तरी 5 मिनिट, उलट मनाने लिहिलं तर 4 मिनिटात व्हायला पाहिजे. ज्याला पाहून 7 मिनिट लागतात त्याने मनाने 6 मिनिटात 5 मिनिटात लिहिलं पाहिजे. हे सर्व पालकांनी, या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या, याच्यावर चिंतन शिक्षण विभागाने करणं गरजेचं आहे. लिखाणाची गती, क्वालिटी आणि त्याची नोंद स्टेट गव्हर्नमेंटने घेतलेली आहे. आमच्या या प्रोजेक्टची लिखाण गती आणि वाचन गती खूप वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्रातील काही अधिकारी इथं आले होते, 8-10 वर्षापूर्वी. दरवर्षी येतात, पण त्या अधिकाऱ्यांनी याची विशेष नोंद घेऊन ती स्टेट गव्हर्नमेंटच्या प्लॅनिंग, एज्युकेशनल प्लॅनिंगमध्ये टाकलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण ठरवायचं आहे. गव्हर्नमेंटचा सूचना येण्याच्या आधी, शिक्षण खात्याच्या सूचना येण्याच्या आधी आपणच ठरवायचं, माझा मुलगा 2 मिनिटाच्या आत वाचेल आणि माझा मुलगा 1/4 पेज 6 मिनिटाच्या आत लिहून काढेल. आणि जे मुलं प्रायमरीला आहेत त्याला 1/5 पेज किंवा 1/6 पेज आहे ते सुद्धा 5 मिनिटात, पण 1/6 ते छोटं आहे म्हणून ते 5-6 मिनिटातच व्हायला, त्याच्या मानाने ते 5-6 मिनिटात व्हायला पाहिजे. ही एक काळजी घ्या. 31 तारखेला तुम्हाला इथे यायचं आहे. 31ला भेटूया. काही बऱ्याच गोष्टीवर तुम्हाला भेटायचं. मला बरं वाटलं कारण आता उन्हाळा आहे, माझ्या तब्येतीची गॅरंटी नाही, उन्हाळ्यात मला त्रास होतो. तर जर बरं वाटलं तर तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही मुलांना भेटा. या महिन्यामध्ये चाललेल्या फार सुंदर अशा ॲक्टिव्हिटीचा मुलांकडनं आढावा घ्या, त्यांना त्यांचं कौतुक करा, त्यांना शाबासकी द्या. खूप मुलं छान राहत आहेत, जे अभ्यास करत आहेत, जे त्याच्यापेक्षा जे चांगले वागत आहेत त्या मुलांना शाबासकी द्या. आणि तुमच्या काही अडीअडचणी, शंका असतील तर इथं सर्व टीचर उपस्थित राहतील, त्यांच्यावर आपण 31 तारखेला संपर्क साधावा. 7 तारखेला ज्याला ॲडमिशन पुढच्या वर्षाचं करायचं, पुढच्या वर्षाचं, या वर्षाचे ॲडमिशन आटोपले, पुढच्या वर्षाचं ज्याला ॲडमिशन करायचं त्यांनी यावं. नंबर लावा की यावर्षी देखील मुलगा खूप छान असेल, अभ्यासात, वागायला, पर्सनॅलिटीने, मॅनर्सने, एटिकेट्सने जर मुलगा छान असेल आणि झाली जागा तर त्याला प्रेफरन्स वाईज घेतलं जाईल. पण वशिल्याने नाही, ओळखीने नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर आमचं मन सद्सद्बुद्धीने खोटं ॲडमिशन किंवा कोणाच्या फोर्सने ॲडमिशन दिलं तर ते ॲडमिशन आमचं खूप वर्षापासून पाहतो फेल जातं. तो दुरावा निर्माण होतो, ते ॲडमिशन टिकत नाही, त्या पालकांचं नातं टिकत नाही. म्हणून असं कोणीच करू नका. कोणाच्या तरी वशिल्याने ॲडमिशन होईल ते मला आवडत नाही. तो मेरिटला त्याने यावं, मेरिटला ॲडमिशन झालं, जागा राहिल्या त्या घ्याव्यात. गैरसमज नको म्हणून हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. कृपया आपण ऐका, सबस्क्राईब करा आणि इतर 5-50 आपल्या पालकांना अवश्य हा मेसेज कळवा. धन्यवाद. दुसरं, ज्या मुलांनी यावर्षी ॲडमिशन घेऊ शकले नाहीत त्यांच्या अडीअडचणीमुळे त्याचा आम्ही आढावा घेतला. त्याच्यामध्ये जवळजवळ 80% पालक हे घरची आर्थिक परिस्थिती कोलॅप्स झाल्यामुळे ॲडमिशन घेऊ शकले. ते पालक काही भेटले, काहींनी फोन केले, काहींनी मेसेज पाठवले, काही पालक येऊन रडले लिटरली. पण आता काय, मी तरी काय करणार. मी तर फार तर 4 दिवसाऐवजी 8 दिवस थांबेल, 8 दिवसाऐवजी 80 दिवस थांबेल. पण फ्री तर करणं मला शक्य नाही. मी थांबू शकेल, वेटिंगला चाललं असं. ज्यांनी विनंती केली थांबायचं थोडंसं, तर ते ज्यांनी विनंती केली येऊन भेटले पुन्हा मॅडमला, ज्ञानेश सर ऑफिसला, आणि विनंती अर्ज केले, माझ्याकडे भेटी झाले, अशा मुलांचं केलं. पण काहींना ते समजलं नाही, ते अप्रोच झाले, त्यांनी विनंती केली नाही, त्यांनी डायरेक्ट मला भेटायची काही आवश्यकता नाही. मेसेज चालले असते किंवा ऑफिसमधून नम्रतेने ते जर विनंती केली असेल तर ऑफिसच्या लोकांनी मान्य करतात. आमच्या डायरेक्टर मॅडमने सुद्धा सहज
तुमच्या विनंतीला मान देतात, ज्ञानेश सर देतात, तो प्रॉब्लेम नाही. पण 80% सांगायचं तात्पर्य 80% पालक त्याच्यामुळे थोडेसे काही थोडे पालक अंतर खूप आहे, खूप वर्षातून जाण्या येण्यावर खूप खर्च जातो. जाण्या येण्यावर एक 2-4 पालकांचे ते आले, जो 8-10 पालक आहेत ते की दादाजी अंतर खूप, पण मुलं जाण्या येण्यावर आम्हाला 5-5, 7-7 हजार रुपये एका वेळी. उदाहरणार्थ लातूरचे पालक निघाले किंवा अगदी नंदुरबारचे पालक आले, इकडं फार लांबचे कुठंतरी जे ज्या वेगवेगळ्या विभागातले पालक आहे तेव्हा तर 5-7 हजार रुपये यायला जायला. मग त्याला एक पर्याय काढला आम्ही, पण आता त्यांनी नाही घेतलं त्याच्यामुळे. पण आता पुढं पर्याय काढला की पुढील वर्षी महिन्याला भेट न ठेवता 2 महिन्याचा रविवार तुम्ही सकाळी यायचं, संध्याकाळपर्यंत. तुम्ही सकाळी 8लाच म्हटले तरी मुलं तुमच्या ताब्यात देऊ. 8-9ला जरी ताब्यात दिले तरी चालेल. दिवसभर मुलांबरोबर मस्त या, खेळा, त्यांच्या वह्या पुस्तकं पहा, दिवस घालू शकतो. तुम्ही 10-11ला आले तरी चालेल, पण 8-9ला एखादी कुणी आले तरी 8-9लाच आम्ही नाश्ता झाल्याबरोबर 8:30ला मुलं तुमच्या ताब्यात देऊ. आणि तुम्ही त्या 2 महिन्यातून एकदा यायचं. म्हणजे दर महिन्याला यावं लागत होतं, त्याच्याऐवजी 2 महिन्यातून जे 10 भेटी होत होत्या त्या आम्ही आता 5वर आणलेल्या आहेत. फक्त 5 भेटी. तर पहिली भेट जुलैच्या शेवटच्या रविवारी, जूनमधली नाही, जुलैच्या शेवटच्या रविवारी भेट, ऑगस्ट नाही, सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी भेट, ऑक्टोबर नाही, नोव्हेंबरच्या, असं काहीतरी ठरवून तुमचा जो खर्च विनाकारण अनाठाई तो कॅन्सल करण्यात येईल. पुढं राहिलं तुम्हाला काही डबे द्यायचे वगैरे तर तुम्ही पार्सल कशाने पाठवा. बाय बस पाठवलं, फक्त बस कंडक्टर तुमच्या भागातला जो असेल शिर्डीला येणाऱ्या बसकडं त्याला असे काही फायनल केलं तर त्या बसवाल्याकडं आम्ही व्यवस्था आपली होऊ शकते. आणि ते बसवाले इथं गेटवर त्या मुलांचे डबे आलेले देऊ शकतात. आपण त्या पद्धतीने करून, खरं सांगतो, तुमच्या घरून काही आणण्याची आवश्यकता नाही. इन्स्टेड त्यापेक्षा तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मुलांना विशेष काही द्यावं इथून, तर इथं कॉशन मनीमधून आम्ही ते विकत त्यांना देऊ शकतो. उद्या अगदी खारीक द्यायचं असेल, खोबरं द्यायचं असेल, बदाम द्यायचे, पिस्ता द्यायचे, ड्रायफ्रूट जे द्यायचे ते इथं घेऊन देता येतील. त्याला लाडूच केले पाहिजे, कुटलेलंच पाहिजे किंवा आमकंच केलं पाहिजे, आवश्यकता नाही. विनाकारण तुम्ही तो खर्च खाण्यापिण्याचा आम्ही इथं करू शकतो तुमच्या इच्छेप्रमाणे. पण आम्हाला गरज नाही, जेवणं खूप छान आहेत, पण हाऊस म्हणून असेल तर तो एक प्रयोग करत आहोत. तिसरं, एक काही मुलांना जे सोडावं लागले त्यातील 2-4 पालक हे की दादाजी, त्यांनी सांगितलं दादाजी आम्ही मुलांना भेटून आम्हाला लवकर जायचं, फक्त जेवण करून जायचं. आम्ही त्याला ॲग्री नाही. इथं पुढचं प्लॅनिंग, नियोजन हे सगळं शिक्षकांकडून ऐकल्याशिवाय जर तुम्ही जात असाल, निव्वळ आले, डब्बा दिला, जेवण केले, त्या गोष्टीला आम्ही मंजुरी देत नाही. असे पालक गेले तर आम्हाला वाईट वाटत नाही. वाईट ते वाटतं की ज्यांना परिस्थितीमुळं घेता आलेलं नाही, ज्यांना येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. म्हणून अजून काय कारण आहे गीते सर? ह्या खर्चामुळे त्यांना थोडंसं हेक्टिक वाटलं आणि त्यामुळं, आणि शाळेवर नाराज कोणीही नाही. म्हणजे आढावा घेतला का इथलं शिक्षण किंवा इथली परिस्थिती, इथलं कॅम्पस त्यांना आवडला नाही, इथली शिस्त, संस्कार आणि शिक्षण आवडलं नाही, असा एकही पालक सापडलेला नाही, राहिलेला नाही. म्हणून जे काही थोडेफार मुलांना जावं लागतं दरवर्षी काही अडचणीमुळं, त्यांचे ते कारण आहेत. म्हणून पुढच्या वर्षाच्या नियोजनामध्ये एक टाकलं आहे की
2 महिन्याला भेट राहणार. दर महिन्याची भेट कॅन्सल झालेली आहे आणि कमीत कमी भेटा. आमच्यावर विश्वास ठेवा, शाळेवर शिक्षकांवर विश्वास ठेवा. श्रद्धा आहे पण विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे आपण पुढील वाटचाल करूया. पुढील वर्षाचं नियोजन आपण नंतर खूप बोलूयात. खूप काही नियोजन करतील सर्व स्टाफ आणि ज्ञानेश सर, पूनम मॅडम. मी आहेचे वयाच्या मानाने मी बराच प्रयत्न थोडाफार करल. तोपर्यंत पुढच्या भेटीपर्यंत 31 तारखेपर्यंत सर्वांना परत नमस्कार. जय हरी, जय